चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाईव्ह सेशन मध्ये। ठीक आहे, मला एकदा लवकर कन्फर्मेशन द्या, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? चला बोला लवकर। माझा ऑडिओ आणि व्हिडिओ सगळं काही क्लिअर असेल तर मला एकदा फक्त कन्फर्मेशन द्या। सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि एग्जाम ओरिएंटेड ज्याच्यावर हमखास एक प्रश्न असतो म्हणजे असतो असा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत। नामाला होणारा 3 नंबरचा विकार, बरोबर आहे ना? नामाला एकूण विकार किती होतात? तर तुमचे 3 होतात। हा 3 नंबरचा विकार आपण या ठिकाणी बघणार आहोत, विभक्ती विकार, विभक्ती विचार। चला बोला एकदा मला। चला सांगा एकदा लवकर। चला बोला विद्यासागर राव। चला बाकीचे एकदा मला कन्फर्मेशन द्या। माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर चालू करूया आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या सेशनला। नामाचा विभक्ती विचार या सेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। ठीक आहे, चला जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी फक्त मला एकदा कमेंट मध्ये सांगायचंय माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी प्रॉपर तुम्हाला दिसतायत काय? माझा आवाज तुम्हाला प्रॉपरली ऐकू येतंय काय? ओके, बघा नामाचा विभक्ती विचार आणि कारकार्थ आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। दोन्ही संकल्पना अगदी महत्त्वाच्या आहेत आणि कोणती स्पर्धा परीक्षा असो याच्यावर हमखास एक प्रश्न आलेला असतो म्हणजे आलेला असतो। ठीक आहे, बघा अजून पण मला कोणी कन्फर्मेशन दिलेली नाही, प्रत्येकाने एकदा कन्फर्मेशन द्या। झोपलेले असाल तर नाही दिली तरी काही हरकत नाही। काजल गुड इव्हनिंग। ओके, चला बघा नेमकं विभक्ती कशाला म्हणतात हे आपण या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊ। सर्वांना विभक्तीची व्याख्या माहित असते। या ठिकाणी विभक्ती म्हणजे काय सर्वांना माहिती असेलच, ऑल क्लिअर आहे? ठीक आहे, चला गुड इव्हनिंग गणेश। ठीक आहे, बघा नेमकं विभक्ती कशाला म्हणतात? विभक्ती या शब्दाचा आपण शब्दशः अर्थ जर घेतला तर विभक्ती म्हणजे काय असतं? विभाग करणे, त्यालाच काय म्हणतात? विभक्त करणे, बरोबर आहे ना? म्हणजे सरळ वाक्यातील जे नाम असतं, वाक्यातील जे तुमचं सर्वनाम असतं यांचा क्रियापदाशी व इतर पदाशी असणारा जो संबंध असतो, ज्या विकारांनी दाखविला जातो त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात विभक्ती। हेच आपल्याला या सेशनच्या माध्यमातून शिकायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे असतं विभाग करणे, त्यालाच म्हणतात विभक्त करणे, वेगळे करणे, बरोबर आहे? मग या ठिकाणी वाक्यातील जे काही तुमचं नाम असतं, वाक्यातील जे काही तुमचं सर्वनाम असतं यांचा क्रियापदाशी अथवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला जातो त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात या ठिकाणी विभक्ती। मग वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम व सर्वनाम यांच्या रूपात जो बदल होतो किंवा विकार होतो, विकार केला जातो त्यास विभक्ती असे म्हणतात। एक ना एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे। सीझेड म्हणतात सर फॅन बंद करा, वाऱ्याचा आवाज येत आहे। अच्छा, सगळ्यांनी मला एकदा कन्फर्मेशन द्या रे, आवाजाचा लय त्रास आहे का तुम्हाला? प्रत्येकाने मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं, आवाजाचा लय त्रास आहे का?
बोला. ओके 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 ठीक आहे. मग दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात, नामाचा क्रियापदाशी संबंध असतो. हा संबंध सुचवणारे जे शब्द असतात ते शब्द म्हणजे काय असतात, विभक्ती होय. त्याच्यानंतर मोरो केशव दामले काय म्हणतात, नाम व सर्वनामांना जे विकार झाल्यामुळे त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी काय येतो, संबंध येतो व आपल्याला संबंध समजतो त्याला विभक्ती असे म्हणतात. मग नेमकं विभक्ती आपल्याला दाखवण्यासाठी, संबंध दाखवण्यासाठी नामाला किंवा सर्वनामाला, या ठिकाणी नामाला किंवा सर्वनामाला जे एक किंवा एक पेक्षा जास्त बहुधा विभक्ती प्रत्यय एकाक्षरीच आहेत, म्हणून एक अक्षरी जो नामाच्या समोरून जो काही अक्षर लागतो त्याला म्हणतात विभक्ती प्रत्यय. नाम व सर्वनाम यांना वाक्यात येताना जी चरम प्रत्यय, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्ययाचे प्रकार सुद्धा दोन आहेत, एक चरम प्रत्यय असतात आणि दुसरे तुमचे चरमेतर प्रत्यय असतात. दोन्ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. मग जी चरम प्रत्यय जोडली जातात त्यांना म्हणतात विभक्ती प्रत्यय. प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो. हे 100% जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला हायलाइट करून देतो तेवढ्या गोष्टी आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. आपल्याला आलेलं असतं प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ असतो का नसतो, तर प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नसतो. तसेच ते स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. त्यांचा वाक्यामध्ये स्वतंत्ररित्या आपण उपयोग करू शकत नाही, वापर करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रत्यय नेहमी मूळ शब्दांना जोडूनच येतात. हे तीनही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता होतंय काय, आपल्याला ज्या वेळेस विभक्ती प्रत्यय जोडायचा असतो, कधी कधी जे नाम आहे जसंच्या तसं त्या नामाला विभक्ती प्रत्यय लावला जातो. परंतु काही काही नामामध्ये त्यांच्या रूपामध्ये बदल होतो. जसंच्या तसं किंवा जसाच्या तसा प्रत्यय आपण लावू शकत नाही. त्या नामाच्या रूपामध्ये बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी तुमचा त प्रत्यय जोडायचा आहे, आपल्याला त प्रत्यय जोडायचा आहे तुमचा घर या शब्दाला. मग सरळ सरळ या ठिकाणी घरात आता त प्रत्यय जोडलेला आहे, मात्र घरचं काय झालं, घरा झालं. आता हे जे पहिलं रूप होतं त्याचं घरा झालं. या रूपाला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात. काय म्हणतात रे, सामान्य रूप म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाचे किंवा सर्वनामाचे ज्या सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात, सामान्य रूप असे म्हणतात. मूळ शब्द आहे तुमचा फुल, याला प्रत्यय लावला आपण चा, फुलचं काय झालं फुला, फुला हे झालं तुमचं सामान्य रूप. आणि फुलाचा हे विभक्तीचं रूप असते आणि प्रत्यय जोडलेला आहे आपण चा. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथपर्यंत कळालं का, मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं. इथपर्यंत कळालं का, एकदा मला कन्फर्मेशन द्या. इथपर्यंत कळालं का, एकदा मला सगळ्यांनी कन्फर्मेशन द्या. ओके गणेशराव, चला बाकीच्यांनी सुद्धा कन्फर्मेशन द्यायची आहे. बोला लवकर 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 लवकर. ओके रोहित, ठीक आहे. मला वाटतं गणेशराव आणि रोहित दोघ जण फक्त काय करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यामुळं ते थोडे या ठिकाणी ध्यानावर आहेत. ठीक आहे, चला रॉयल हाय. चला सगळ्यांनी मला एकदा कन्फर्मेशन द्या, एवढे मुद्दे तुम्हाला कळाले का. चला विलासराव, ठीक आहे. ओके संगीता, ठीक आहे. चालेल चालेल, ठीक आहे. 4-5 विद्यार्थी आहेत समजा जिवंत, काही हरकत नाही. मग सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं
मराठीमध्ये एकूण विभक्त्या किती आहेत? तर विभक्त्या किती आहेत? 8 आहेत. किती असतात? ओके स्वप्नील, मग कोणती भाषा तुम्हाला ऐकायला येते एकदा मला सांगा तुम्ही. ओके स्वप्नील 1 2 4. हो सर, पण मराठी शिकवत असताना फक्त मराठीमध्येच बोला सर. तर मग स्वप्नील राव, मराठीच्या व्यतिरिक्त मी कोणती भाषा बोलतो एकदा मला सांगा. त्याचं सुद्धा मी व्याकरण शिकवणं सुरू करतो मग जर बोलता येत असेल मला तर. ओके बोला एकदा. अच्छा बर बर बर, काही हरकत नाही. हा ठीक आहे चालो असो. आता कसं आहे माहिती आहे का, ते जसजशी माणसाची प्रगती होत जाते तसतसे ही चिंतक सुद्धा वाढत जातात. हे काय आहे, त्रिकालवादी सत्य आहे, ती कधीही न बदलणारी गोष्ट आहे, होत असते. स्वप्नीलराव, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत समजू शकतो, बरोबर आहे. विलासराव कळालं, काही हरकत नाही. मग मराठीमध्ये एकूण विभक्त्या किती आहेत? 8 आहेत. किती आहेत? 8 आहेत. याच्यापैकी बघा संख्यात्मक विभक्त्या किती आहेत? संख्यात्मक विभक्त्या आहेत तुमच्या एकूण 7. किती आहेत रे? 7 आहेत. मग कोणकोणत्या आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. पण संबोधन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा संख्येचा बोध होत नाही. होतो का? अजिबात नाही होत, बरोबर आहे. म्हणून जी काही तुमची संबोधन ही विभक्ती आहे ही संख्यात्मक मानली जात नाही. म्हणून संख्यात्मक विभक्त्या किती आहेत असा जर प्रश्न आला तर संख्यात्मक विभक्त्या तुमच्या 7 आहेत. ठीक आहे. कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाही? तर प्रथमा या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाहीयेत. ठीक आहे. कोणत्या विभक्तीला फक्त एक वचनामध्ये प्रत्यय नाही? संबोधन या विभक्तीला फक्त एक वचनामध्ये प्रत्यय नाही. परंतु प्रश्न असा आलेला असेल, कोणत्या विभक्तीला कोणत्या विभक्तीला एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत? तर एक वचनामध्ये प्रत्यय नसलेल्या 2 विभक्त्या आहेत. तुमची प्रथमा सुद्धा आहे आणि तुमची संबोधन सुद्धा आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणकोणत्या विभक्तीचे प्रत्यय तुमचे सारखे आहेत? तर बघा, ही आहे एक तुमची द्वितीया नावाची विभक्ती आणि ही आहे तुमची एक चतुर्थी नावाची विभक्ती. या 2 विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत. त्याच्याही पलीकडे गेल्याच्या नंतर कोणकोणत्या विभक्तीचे प्रत्यय एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखे आहेत? कोणकोणत्या रे? एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखे आहेत. तर बघा, ही जी काही तुमची एक पंचमी नावाची विभक्ती आहे आणि सप्तमी नावाची विभक्ती आहे, ऊनहून ऊनहून, तैया तैया, या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखे आहेत. त्याच्याही थोडस आपण पलीकडे गेलो तर ई हा प्रत्यय कोणकोणत्या विभक्तीमध्ये आहे? ई हा प्रत्यय तृतीयाच्या अनेक वचनामध्ये आणि सप्तमीच्या दोन्ही वचनामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणत्या विभक्तीचा कारकार्थ कर्ता आहे? प्रथमाचा कर्ता, द्वितीयाचा कर्म, तृतीयाचा करण, त्याला साधन म्हणतो. चतुर्थीचा संप्रदान, ज्या वेळेस दानाचा भेटीचा योग येतो त्यावेळेस त्याला संप्रदान म्हणतात. पंचमीचा आहे अपादान, एखादी गोष्ट दुसऱ्या घटकापासून ज्या वेळेस दूर जाते त्याच्यानंतर त्याला अपादान म्हणतात. त्यालाच आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? दुरावा म्हणतात. षष्ठीचा जो कार्यकर्ता आहे संबंध मानला जात नाही. मानला जातो का रे? मानला जात नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे एकूण कारकार्थ किती आहेत? प्रत्येकाने उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे. एकूण तुमचे कारकार्थ किती आहेत बोला. एकूण कारकार्थ किती आहेत प्रत्येकाने बोलायचं आहे. किती आहेत? 6 आहेत. 6 कारकार्थ. विभक्त्या मात्र 8 आहेत. लक्षात ठेवायच्या. सप्तमीचा कारकार्थ आहे अधिकरण. ज्या वेळेस आपल्याला ठिकाणाचा, वेळेचा, काळाचा सरळ साध्या भाषेमध्ये किंवा टाइमाचा आपल्याला बोध झालेला असेल त्यावेळेस त्याला म्हणतात अधिकरण. संबोधनचा आहे हात, हा सुद्धा मानला जात नाही.
हा सुद्धा तुमचा मानला जात नाही। इथपर्यंत क्लिअर आहे का? या टेबलावरतीच आपल्याला आतापर्यंत खूप प्रश्न विचारलेले आहेत। आतापर्यंत या टेबलावरतीच आपल्याला खूप प्रश्न विचारलेले आहेत। या द्वितीय चतुर्थीवर प्रश्न आलेला आहे, या ई वर सुद्धा प्रश्न आलेला आहे, या संख्यात्मक वर प्रश्न आलेला आहे, कारकार्थ किती आहेत 6 हिच्यावर प्रश्न आलेला आहे। कोणत्या विभक्तीचे प्रत्यय एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये काय आहेत तुमचे सारखे आहेत, अशा 2 विभक्ती आहेत, पंचमी आणि सप्तमी। कोणत्या विभक्तीचा कारकार्थ मानला जात नाही तर तुमची षष्ठी आणि संबोधन, असे बेसिक प्रश्न आपल्याला विचारलेले असतात। हे प्रश्न आपल्याला चुकवायचे नाहीत। शीतल म्हणते सर तुम्ही खूप छान शिकवता, तुमच्या विरुद्ध बोलणे म्हणजे सोन्यावर संख्या घेण्यासारखे आहे। पण होते शीतल, एवढं कसं असते, शेवटी मी एक व्यक्ती आहे, बरोबर आहे, मी एक टीचर आहे। आतापर्यंत आपण काही देवाला सुद्धा आपलं मानत नाही, बरोबर आहे ना। ते म्हणतात ना की या जगामध्ये असे काही व्यक्ती आहेत, देव नवसाला पावला नाही म्हणून देवाला बदलणारे व्यक्ती आहेत। तर शेवटी मी एक माणूस आहे, छोटासा माणूस आहे, एक व्यक्ती आहे, तुमच्याच वयाचा आहे। मला सुद्धा विरोध करणारे खूप असू शकतात, पण जे मानतात ज्याचा काही विशेष नाही, ठीक आहे ना, त्याचा काहीच विषय नाही, त्यांना माझा मानाचा काय रे दंडवत, काही विषय नाही, चालेल, ठीक आहे। मग 8 विभक्ती पैकी 7 विभक्त्या संख्यात्मक आहेत। एक न एक मुद्दा महत्वाचा आहे, डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, ठीक आहे। संबोधन जी काही तुमची विभक्ती आहे ही संख्यात्मक विभक्ती नाही, हे आपण बघितलेलं आहे। मग 8 पैकी 6 विभक्तींना मुख्य कारकार्थ आहे, म्हणून या ठिकाणी एकूण कारकार्थ किती आहेत? एकूण कारकार्थ आहेत तुमचे 6। किती आहेत? 6 आहेत। मग 2 विभक्तींना मुख्य कारकार्थ नाहीत। चला त्या 2 विभक्ती कोणकोणत्या आहेत मी तुम्हाला आत्ताचीच सांगितलेलं आहे, मला कमेंट मध्ये लवकर सांगा कोणत्या आहेत। चालेल शीतल, थँक्यू। बोला त्या 2 विभक्त्या कोणकोणत्या आहेत? पहिली आहे तुमची या ठिकाणी षष्ठी आणि दुसरी आहे तुमची या ठिकाणी संबोधन। कोणती आहे रे? संबोधन आहे। या 2 विभक्तींना मुख्य कारकार्थ नाहीत, म्हणून कारकार्थ 6। विभक्त्या किती आहेत? विभक्त्या आहेत तुमच्या एकूण 8। प्रथमा जी विभक्ती आहे या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाहीत। जी संबोधन विभक्ती आहे हिला फक्त एक वचनात प्रत्यय नाहीत, मात्र अनेक वचनात आहे। कोणता आहे रे तुमचा? नो आहे। कोणता आहे? नो आहे। द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत, परंतु कोणत्या विभक्तीचे प्रत्यय एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखे आहेत याचं उत्तर मात्र बदलतं, ते आपल्याला समोर शिकायचं आहे। तृतीय विभक्तीच्या अनेक वचनातला जो काही ई प्रत्यय आहे हा सप्तमी विभक्तीच्या दोन्ही वचनामध्ये आढळतो। बघा, पंचमी विभक्ती त्याच्यानंतर सप्तमी विभक्तीचे दोन्ही वचनातले प्रत्यय सारखे आहेत। त इ आ, त इ आ, उन हुन, उन हुन हे आपल्याला बघायला मिळतं। आणि मुख्य कारकार्थ 6 आहेत। एक तुमची षष्ठी विभक्ती, एक तुमची संबोधन विभक्ती, या 2 विभक्तींना मुख्य कारकार्थ नाहीत। हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे। सर्वनामाला संबोधनचा जो काही तुमचा नो प्रत्यय आहे हा नो प्रत्यय लागत नाही। सर्वनामाला बाकीच्या ज्या विभक्त्या आहेत त्यांचे प्रत्यय मात्र सर्वनामाला लागतात, हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, एकदा आपण विभक्तीचे प्रत्यय या ठिकाणी जाणून घेऊ। बघा, या ठिकाणी एकदा विभक्तीचे प्रत्यय जाणून घेऊ। प्रथमामध्ये तुम्हाला एक वचनामध्ये नाही, अनेक वचनामध्ये नाही, कारकार्थ कोणता आहे? कर्ता आहे। द्वितीया एक वचन सलाते, सलानाते, अनेक वचन सलानाते, कारकार्थ कर्म। तृतीया एक वचन ने, एशी,
अनेक वचन नि, शी, ई, ही आणि कारकार्थ करण आहे बघा. चतुर्थीचं एक वचन स, ला, ते, अनेक वचन स, ला, ना, ते आणि कारकार्थ कोणता आहे? संप्रदान आहे. कोणता आहे? संप्रदान आहे. पंचमी एक वचन उन्होण, अनेक वचन उन्होण, कारकार्थ अपादान. षष्ठी एक वचन चा, ची, चे, अनेक वचन चे, ची, च्या, कारकार्थ संबंध मानला जात नाही. सप्तमी एक वचन तय्या, अनेक वचन तय्या, कारकार्थ अधिकरण. संबोधन एक वचन प्रत्यय नाही, अनेक वचन नो, कारकार्थ हाक मानला जात नाही. या गोष्टी आपल्याला कळाल्या असतील तर जाऊया आपण आता नेमकं कारकार्थ कशाला म्हणायचं आहे बघा. सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे, आपण शिकलो कशाची व्याख्या रे? विभक्तीची व्याख्या शिकलो आणि आपण आता शिकणार आहोत नेमकी कारकार्थाची व्याख्या. कशाची? कारकार्थाची व्याख्या. या दोन व्याख्येमध्ये नेमका काय फरक आहे? वाचताना सांगताना सारखीच वाटते, परंतु फरक आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग वाक्यातील ज्या शब्दाचा संबंध थेट क्रियापदाशी येत असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कारकार्थ. वाक्यातील ज्या शब्दाचा संबंध म्हणजेच वाक्यातील नामाचा व सर्वनामाचा संबंध क्रियापदाशी व इतर पदाशी येतो त्याला म्हणतात या ठिकाणी विभक्ती. फक्त क्रियापदाशी येतो त्याला म्हणतात कारकार्थ. या दोन छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही शब्दाची विभक्ती ही त्या शब्दाला लागलेल्या प्रत्ययावरून, म्हणजे ही जी काही आपण आता या ठिकाणी विभक्ती ओळखणार आहोत ही तुमची विभक्ती आपल्याला ओळखायची कशावरून? ही ओळखायची तुमची प्रत्ययावरून. आणि कारकार्थ तो शब्द वाक्यामध्ये कशाचं कार्य करतं याच्यावरून ओळखायचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारकार्थ हा शब्दाच्या वाक्यातील कार्यावरूनच ठरवायचा असतो. कार्यावरूनच ठरवायचा असतो. बरोबर आहे. मग आता विभक्तीचे कारकार्थ पुढील प्रमाणे: कर्ता जो क्रिया करतो, कर्म ज्याच्यावर क्रिया होते, करण म्हणजे साधन असतं, ठीक आहे, किंवा त्यालाच काय म्हणतात? यंत्र म्हणता येईल. त्याच्यानंतर आहे संप्रदान, सरळ सरळ तुमचा दानाचा किंवा कशाचा योग आलेला असतो? भेटीचा योग आलेला असतो. अपादान म्हणजे काय असते रे? दुरावा असते, दुरावा दाखविलेला असतो. अधिकरण म्हणजे काय असते? तुमचं स्थळ असतं, त्यालाच काय म्हणतात? वेळ म्हणता येईल किंवा त्यालाच काय म्हणता येईल? काळ म्हणता येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं संबोधन. कारकार्थ मानला जात नाही. एखाद्याला आपण काय देतो? हाक देतो, त्यावेळेस जो काही तुमचा कारकार्थ असतो त्याला संबोधन म्हणून ओळखलं जातं. एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकदा मला प्रत्येकाने कन्फर्मेशन द्यायची. तुम्हाला याच्यातील सगळे मुद्दे शिकायचे का? जेवढं मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलेलं आहे तेवढं पुरेसं आहे. सगळ्यांनी एकदा कन्फर्मेशन द्या. बोला. हे सगळं शिकून घ्यायचं का डायरेक्ट उदाहरणाकडे जायचंय? मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं. सगळ्यांनी एकदा कन्फर्मेशन द्या, प्रत्येकाने. चला बोला. ओके ओके शीतल, डीप मध्ये येऊ, काय हरकत नाही. चला सगळ्यांनी बोलत चला. बघा नुसते मठ्ठवाणी बसतात, नेमकं लेक्चर करतात का ते काय करतात ते त्यांना माहिती. कमेंट करा, कन्फर्मेशन द्या म्हणलं की 2-3 जणांच्या कमेंट येतात, बाकीचे झोपी जातात. ओके. नेमकं माझी भाषा उर्दू आहे का ते तिकडून हाँगकाँगहून आलेत काय मला कळत नाहीये. एक तर माझी उर्दू भाषा त्यांना कळत नसेल किंवा मग ते तिकून आलेले असतील, त्यांना शिकण्याचा रस नसेल. ओके गणेशराव, 100% घेणार, 100% घेणार. फक्त मला एकदा कन्फर्मेशन द्या. सगळ्यांनी कन्फर्मेशन द्या.
डीप मध्येच घ्यायचं आपल्याला, डीप मध्ये जेवढं डीप मध्ये घेता येईल तेवढं डीप मध्ये आपण घेणार आहे. ठीक आहे. मग कर्ता कशाला म्हणतात? क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणाऱ्या वाक्यात कोणतरी असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कर्ता. मग कर्त्याची विभक्ती कोणती असते? प्रथमा असते. म्हणून प्रथमेचा प्रमुख कारकार्थ काय असतो? कर्ता असतो. आणि वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा असेल तर वाक्यातील क्रियापदाला कोणने प्रश्न विचारावा किंवा कधी कधी कायने प्रश्न विचारावा हे या ठिकाणी आपल्याला, बहुधा कोणने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय आहे? तुमचं कर्ता आहे. एखादं वाक्य असं असतं ज्या वाक्यामध्ये कायने प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर कर्ता असतं, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, बघायचं आहे. मग आदित्य ज्यूस पितो. मग कोण पितो रे? आदित्य पितो. म्हणजे या वाक्यातील कर्ता कोणता आहे? आदित्य आहे. आता पिणारे काय आहे? ज्यूस आहे. म्हणजे ज्यूस या वाक्यातलं कर्म आहे. काय आहे? ज्यूस या वाक्यातलं कर्म आहे. येऊया कर्माकडं. अरे वाक्यातील क्रियापदाला कायने प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर तुमचं कर्म असतं. आणि जो कर्ता आहे, ज्या गोष्टीवर ज्या घटकावर क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात. कर्त्याने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? कर्म होय. कर्माची विभक्ती द्वितीय असते. म्हणून द्वितीयचा प्रमुख कारकार्थ कोणता आहे? तुमचा कर्म आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग राकेश काम करतो. कोण करतो? राकेश. काय करतो? काम करतो. कोणचं उत्तर करता? कायचं उत्तर असतं? कर्म. सर ऑनलाईन बॅच मध्ये पोलीस फीस किती आहे सर? मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, परत आज या ठिकाणी सांगून देतो. ठीक आहे. सगळ्यांसाठी येणारी जी काही आपली 20 मार्च, ठीक आहे ना, 20 मार्चला एक बॅच सुरू होतीये, संपूर्ण व्याकरण. ओके. संपूर्ण व्याकरण आहे तिच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. संपूर्ण व्याकरण व शब्दसंग्रहाची बॅच स्पेशल मराठी व्याकरणाची सुरू करतोय. ठीक आहे. बॅच मध्ये सर्व व्हिडिओ किती असतील? ठीक आहे ना. व्हिडिओ किती असतील तर मी अंदाजे सांगतोय तुम्हाला, या बॅच मध्ये व्हिडिओ असतील 220 पेक्षा जास्त. ओके. ठीक आहे. 220 पेक्षा जास्त व्हिडिओ असतील. ठीक आहे. आणि जवळपास बॅच तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे व्याकरण असतं आणि दुसरा घटक असतो आत्ताशी सांगितल्याप्रमाणे शब्दसंग्रह. काय असतो? शब्दसंग्रह असतो. व्याकरणाचे 100 व्हिडिओ, त्याच्यानंतर शब्दसंग्रहाचे 50 व्हिडिओ, राहिले किती तुमचे 70 व्हिडिओ. 70 व्हिडिओ असणार आहेत PYQ चे. कशाचे असणार आहेत? PYQ चे असणार आहेत. ज्यांना बॅच लाईव्ह करायची आहे त्यांच्यासाठी फीज असेल 499 रुपये. ज्यांना फक्त तुमची रेकॉर्डेड करायची आहे त्यांच्यासाठी फीज असेल फक्त 249 रुपये. आता काहीला वाटत असेल मास्तर लय फीज होते, माझी बॅच करूच नको. मी जबरदस्ती करत नाही. मी व्हिडिओ तुम्हाला देतोय 220. हिच्यामध्ये PYQ चे 70. म्हणजे नुसतं शिकवून बॅच पूर्ण करणार नाही, शिकवलेलं परीक्षेमध्ये कसं वाचायचं, म्हणजे कसं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं. एक्झॅक्ट काही प्रश्नाचे उत्तर 2 प्रकारे येतात. मग ऑप्शन मध्ये दोन्ही ऑप्शन असल्याच्या नंतर त्याचं उत्तर काय द्यायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. ठीक आहे. क्वालिटी विथ क्वांटिटी बॅच असणार आहे. पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या बॅच मधून मिळणार आहेत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी मला 9623, ठीक आहे, 9623 88 35 98 या नंबरला हाय मेसेज करायचा आहे आणि न्यू बॅच म्हणून मेसेज करायचा आहे. सांगायचा मूळ मुद्दा हा आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर फक्त तुमच्या जीवनामध्ये एकच ही बॅच करा. आपली 20 मार्चला जी सुरू होते 100% मी सांगतोय येणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची गॅरंटी माझी.
बाकी मला या ठिकाणी जास्त बोला वाटत नाही, कारण बाकीचं तुम्हाला सर्वांना माहित आहे. टीचिंग वगैरे, शिकवण्याची क्वालिटी, डेमो वगैरे, नोट्स वगैरे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. मग आता आपण जातोय करणकडं. करण म्हणजे सरळ सरळ वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते किंवा आपल्याला या ठिकाणी आपण एखादी क्रिया करण्यासाठी नेमकं कोणतं साधन वापरतो, बरोबर आहे, त्याला काय म्हणतात, त्याला करण असे म्हणतात. करण म्हणजे साधन. मी सुरीने सफरचंद कापले. हे सफरचंद कापण्यासाठी काय वापरली, सुरी वापरली, म्हणजे हे झालं या ठिकाणी करण. काय झालेलं आहे, करण झालेलं आहे. सुरेश चाकूने कांदा कापतो. मग आता कांदा कापण्यासाठी सुरेशनं काय साधन वापरलं, चाकू वापरलं, तेव्हा या ठिकाणी त्याचा कारकार्थ असतो करण आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे ने, म्हणून विभक्ती सुद्धा असेल तुमची तृतीया. काय असेल, तृतीया असेल. ठीक आहे. चला त्याच्यानंतर संप्रदान आताशीच सांगितलेलं आहे. जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, भेटीचा अर्थ व्यक्त करते, मग ती कोणतीही वस्तू असेल ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा त्या स्थानाला संप्रदान असे म्हणतात. जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा त्या दानाला काय करण्यात येतं, संप्रदान म्हणून संबोधण्यात येतं. मी गुरुजींना दक्षिणा दिली. देणारे कोण आहेत, गुरुजी आहेत, नाही एक मिनिट, देणारे कोण आहे, मी आहे. मी झाला वाक्याचा कर्ता. अरे कोणाला दिली, गुरुजीला. हे झालं वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म. दिलेली काय, दक्षिणा आहे. हे झालं तुमचं या ठिकाणी कर्म. परंतु कोणतं कर्म, प्रत्यक्ष कर्म. मग आता दक्षिणा दान चाली गुरुजींना, तेव्हा या वाक्याचा तुमचा कारकार्थ कोणता असतो, संप्रदान असतो. कोणता असतो, संप्रदान असतो. ठीक आहे. सुरेशला ही चतुर्थी विभक्ती आहे. हे आपल्याला सगळे मुद्दे नंतर क्लिअर करायचे आहेत. अपादान, अपादान म्हणजे काय असते रे, एका घटकापासून ज्या वेळेस दुसरा घटक दूर जातो त्यावेळेस असा आपल्याला बोध होतो, त्यावेळेस त्याला म्हणतात अपादान. क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते, म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्यास अपादान असे म्हणतात, दुरावा असे म्हणतात. मी शाळेतून आता घरी आलो म्हणजे मी आणि शाळा याच्यामध्ये दुरावा पडलेला आहे. राजू घरातून बाहेर आला म्हणजे घर आणि राजू मध्ये दुरावा पडलेला आहे. त्यावेळेस या शब्दाचा कारकार्थ अपादान असतो आणि विभक्ती आता तून म्हणल्याच्या नंतर कोणती मानावी लागेल, पंचमी मानावी लागेल. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अधिकरण स्थळ, वेळ, काळ. दररोज सकाळी मी शाळेत जातो. सकाळी जातो, कोठे जातो, शाळेत. सकाळी आणि शाळेत, सकाळ म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी वेळ दर्शवलेली आहे. शाळेत म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी स्थळ दर्शवलेला आहे. ज्यावेळेस वेळेचा बोध होतो, ज्यावेळेस स्थळाचा बोध होतो त्यावेळेस तुमचा कारकार्थ कोणता असतो, अधिकरण असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी संबोधन सरळ सरळ या ठिकाणी मुलांनो म्हणल्याच्या नंतर आपण याच्या माध्यमातून हाक दिलेली आहे, त्यावेळेस कारकार्थ तुमचा कोणता मानावा लागतो, हाक मानावा लागतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का, जायचंय का उदाहरणाकडे, मला एकदा प्रत्येकाने कन्फर्मेशन द्या. एवढ्या गोष्टी आता तुम्हाला कळालेल्या आहेत का, एकदा प्रत्येकाने मला सांगायचं. बोला बोला, प्रत्येकाने बोला. सन 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 उत्तर आले पाहिजे. सन 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 कळा. चला बापू धोत्रे, नमस्कार नमस्कार नमस्कार. ठीक आहे. मग आता अहो बाबा मी आईच्या बांगड्या माझ्या हाताने संध्याकाळी मामाच्या घरून मंगल कार्यालयात ताईला नेऊन दिल्या. पहिला शब्द आहे तुमचा
अहो, ठीक आहे ना? अहो म्हणल्याच्या नंतर या शब्दाची विभक्ती कोणती आहे सांगा बरं? अहो म्हणल्याच्या नंतर शब्दाची विभक्ती कोणती आहे मला प्रत्येकाने सांगायचंय. अहो, बोला बर, जाऊ द्या सगळ्यांनी. प्रथमा पण कारकार्थ कोणता आहे? कारकार्थ आहे तिचा संबोधन, हाक दिलेला आहे, बरोबर आहे. बर, आता जाऊया आपण एकदा या गोष्टीचे उत्तर काढू. ठीक आहे ना? या गोष्टीचे उत्तर काढल्याच्या नंतर आपण प्रश्नासोबत खेळू, वाक्यासोबत खेळू. मला सांगा, कोणी नेऊन दिल्या रे बांगड्या? कोणी नेऊन दिल्या? मी नेऊन दिल्या. ठीक आहे, मी नेऊन दिल्या. काय नेऊन दिल्या? या ठिकाणी बांगड्या नेऊन दिल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कशाने नेऊन दिल्या? हाताने नेऊन दिल्या. त्याच्यानंतर बघा कोणाला नेऊन दिल्या? ताईला नेऊन दिल्या. कोणाला? ताईला नेऊन दिल्या. ठीक आहे. कोठून नेऊन दिल्या? घरून नेऊन दिल्या. घरून नेऊन दिल्या. केव्हा नेऊन दिल्या? संध्याकाळी नेऊन दिल्या. संध्याकाळी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोठे नेऊन दिल्या? मंगल कार्यालयात. कोठे? मंगल कार्यालयात नेऊन दिल्या. एवढ्या गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत. म्हणजे एवढ्या गोष्टीची आपल्याला उत्तर मिळालेली आहेत. मग वाक्यातील क्रियापदाला कोडणे प्रश्न विचारल्यावर येणार उत्तर काय असते? कर्ता असते. म्हणजे मी या शब्दाचा कारकार्थ कर्ता आहे. आता मी या शब्दाची विभक्ती आपल्याला विचारली, सर्वनाम आलेलं आहे. मग सर्वनामाच्या जागी नाम टाकून बघू. अहो बाबा, राधाने. कोणी? राधाने. आईच्या बांगड्या. राधाने म्हणल्याच्या नंतर मी या शब्दाचा कारकार्थ करता. कारकार्थ हा कार्यावरून ठरवायचा असतो. मी हा शब्द, मी हे अक्षर या वाक्यामध्ये कर्त्याचं कार्य करते, परंतु विभक्ती प्रत्ययावरून ठरवायची असते. मग नाम टाकून बघितलं तर प्रत्यय ने आलेला आहे. आणि ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे मला सांगा? ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे मला सांगा? म्हणजे मी या शब्दाची विभक्ती या ठिकाणी कोणती असेल? बोला, कोणती असेल? ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर तृतीया विभक्तीचा आहे. विभक्ती तृतीया, कारकार्थ करता. अरे काय नेऊन दिल्या? बांगड्या नेऊन दिल्या. कायचं उत्तर कर्म असते. म्हणजे याचा कारकार्थ कर्म. आणि या ठिकाणी मला सांगा विभक्ती. या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे का? अजिबात लागलेला नाही. मग ज्या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो त्याची विभक्ती प्रथमा असते. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशाने नेऊन दिल्या? हाताने नेऊन दिल्या. बांगड्या नेण्यासाठी काय साधन वापरलेलं आहे? तुमचे हात वापरलेले आहेत. म्हणून याचा कारकार्थ होईल तुमचा करण. परंतु विभक्ती विचारली, ने प्रत्यय लागलेला आहे. कोणती विभक्ती असेल? विभक्ती असेल तुमची तृतीया. कोणती असेल रे? तृतीया असेल. कोणाला नेऊन दिल्या? ताईला नेऊन दिल्या. मग ह्या जे बांगड्या आहेत कोणाला दान चालल्या? ताईला दान चालल्या. आणि दान घेणार अप्रत्यक्ष कर्म असता. अप्रत्यक्ष कर्माला लागलेला जो काही तुमचा प्रत्यय असतो कोणत्या विभक्तीचा असतो? तर तो असतो चतुर्थी विभक्तीचा. कोणाचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो. सर सलाते सलानाते प्रत्यय द्वितीयाचे आहेत आणि चतुर्थीचे आहेत. परंतु कोणाला म्हणल्याच्या नंतर येणारं उत्तर तुमचं काय असतं? अप्रत्यक्ष कर्म असतं. या अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो. फक्त कर्माला आणि दोन कर्म असतील त्यावेळेस प्रत्यक्ष कर्माला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय
हा द्वितीय विभक्तीचा असतो। प्रत्यक्ष कर्म आणि कर्म सोडून कोणत्याही शब्दाला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो। कोठून नेऊन दिल्या, घरून नेऊन दिल्या, काय नेऊन दिल्या, बांगड्या, आणि घरामध्ये या ठिकाणी दुरावा पडत आहे म्हणून या ठिकाणी कारकार्थ कोणता असेल, अपादान असेल, आणि विभक्ती कोणती असेल रे, याला ऊन प्रत्यय लागलेला आहे। ऊन प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, पंचमीचा आहे। अरे केव्हा नेऊन दिल्या, संध्याकाळी नेऊन दिल्या, वेळेचा बोध झाला, ज्यावेळेस वेळेचा बोध होतो त्यावेळेस विभक्ती असते अधिकरण। आणि आता कारकार्थ सांगायचं झालं तर प्रत्यय लागलेला आहे ई, मग ई प्रत्यय परत या ठिकाणी तृतीयाचा बघायला मिळतो, ई प्रत्यय या ठिकाणी सप्तमीचा बघायला मिळतो। मग नेमकं तृतीयाचा कधी मानायचा आणि तुमचा तृतीयाचा आणि सप्तमीचा कधी मानायचा, संध्याकाळ टायमाचा बोध झालेला आहे, काळ सांगितलेला आहे म्हणून प्रत्यय मानावा लागेल सप्तमीचा। त्याच्यानंतर आहे मंगल कार्यालयात, कोठे नेऊन दिल्या, मंगल कार्यालयात, स्थळ सांगितलेलं आहे म्हणून अधिकरण, आणि या ठिकाणी परत प्रत्यय कोणाचा आहे, सप्तमीचा आहे। कोणाचा आहे, सप्तमीचा आहे। सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का बोला, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का बोला। बोला ओके क्लिअर। चला सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे, सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे सर, स ला ते अनेक वचनातले स ला ना ते हे दो प्रत्यय दोन विभक्तीमध्ये आढळतात, एक द्वितीयामध्ये आढळतात, एक चतुर्थीमध्ये आढळतात। म्हणजे द्वितीया आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत, सारखे आहेत। काय आहेत, सारखे आहेत। मग नेमका आता या ठिकाणी द्वितीया कधी मानायचं आणि चतुर्थी कधी मानायचं हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। बघा नेमका द्वितीयाचा कधी असतो, वाक्यातील जे काही तुमचं कर्म असतं या कर्माला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय द्वितीयाचा असतो। बर वाक्य द्विकर्मक असेल तर त्या वाक्यातील जे तुमचं प्रत्यक्ष कर्म असेल त्या प्रत्यक्ष कर्माला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय हा द्वितीय विभक्तीचा असतो। मग आता राहिलं तुमचं अप्रत्यक्ष कर्म, कोणतं कर्म, अप्रत्यक्ष कर्म। याच्याशिवाय इतर जे शब्द असतात, इतर शब्दाला लागलेला सला ते सलाना ते प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो, चतुर्थीचा असतो। शिवाय चतुर्थीचा प्रत्यय कधी मानायचा असतो, तुमचा भेटीचा योग आलेला असतो। कशाचा योग आलेला असतो रे, तुमचा दान किंवा हिच्यामध्ये ज्यावेळेस भेटीचा योग येतो त्यावेळेस चतुर्थीचा प्रत्यय मानायचा असतो। पोलिसाने चोरास पकडले, कोणास पकडले, चोरास पकडले, पकडणारे पोलीस आहेत वाक्याचा कर्ता। अरे काय पकडले, चोर पकडले आहे कर्म, आणि या कर्मास लागलेला स प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो, द्वितीय विभक्तीचा असतो। तो मुख्याध्यापकांना भेटला, भेटणारा कोण, तो आहे आता भेटलेला कोणाला आहे, मुख्याध्यापकाला। मुख्याध्यापकावर काय झालेली आहे, क्रिया झालेली आहे म्हणून हे कर्म, आणि कर्माला लागलेला ना प्रत्यय द्वितीय विभक्तीचा असतो। चतुर्थी विभक्तीचा कधी असतो, कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली, देणारा कोण आहे, कर्ण आहे, झाला कर्ता। काय दिली, कवच कुंडले आहे प्रत्यक्ष कर्म। अरे कोणाला दिली, इंद्राला दिली, हे आहे तुमचं अप्रत्यक्ष कर्म, आणि अप्रत्यक्ष कर्माला सला ते सलाना ते प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो। आणि सरळ वाक्याचा पूर्ण वाक्याचा आपण आशय लक्षात घेतला तर दानाचा आणि भेटीचा योग आलेला आहे
त्यावेळेस विभक्ती मानतात चतुर्थी. आजीने रामाच गोष्ट सांगितली. कोण सांगितली? आजीने. काय सांगितली गोष्ट? प्रत्यक्ष कर्म. आणि कोणास सांगितली? रामास. अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म सोडून कोणत्याही शब्दाला किंवा अप्रत्यक्ष कर्माला लागलेला सप्रत्यय चतुर्थी विभक्तीचा असतो. सरळ सरळ गोष्ट दान चालली रामास, त्यावेळेस तुमची विभक्ती कोणती मानत असतात? चतुर्थी मानत असतात. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बोला, इथपर्यंत कळालं का सांगा? इथपर्यंत कळालं का सांगा? तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता. तुमचे काही डाऊट असतील तर विचारू शकता. आहेत का? सन 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 लवकर लवकर उत्तर द्या. क्लिअर आहे? चला, माझा पहिला प्रश्न सर्वांसाठी आहे. तो वयाने लहान आहे या शब्दाची विभक्ती कोणती आहे? या शब्दाची विभक्ती कोणती आहे? बोला. तो वयाने लहान आहे, विभक्ती कोणती आहे सांगा? विभक्ती कोणती आहे? तो वयाने लहान आहे. सन 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 उत्तर आलं पाहिजे. आताशीच सांगितलं. प्रत्यय कोणता आहे रे? ने आहे. सलाते सलानाते ने प्रत्यय. नेशी निशीही तृतीयाचा असतो. कोणाचा असतो? तृतीयाचा असतो. कळालं का? ठीक आहे. अभिनेते दिवसाचे झोपतात. चाचीचे. चे प्रत्यय कोणाचा आहे? बोला. चाचीचे. कोणाचे प्रत्यय आहे तर बोला. काय असेल त्याची विभक्ती? चाचीचे. चा हा प्रत्यय असेल तर विभक्ती कोणती असते तुमची? षष्टी असते. षष्टी. ठीक आहे. चला, मेनाहून मौते विष्णूचे. ऊन हून प्रत्यय आलेला आहे. कोणता प्रत्यय आहे? हून प्रत्यय आहे. कोणत्या विभक्तीचा असतो? हून प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? सन 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 उत्तर आलं पाहिजे. पंचमीचा असतो. कोणाचा? पंचमी. चला, गरिबांना राहायला साधी झोपडी असते. चला, झोपडी या शब्दाची विभक्ती कोणती असेल? बोला. झोपडी या शब्दाची विभक्ती कोणती असेल? झोपडी हा मूळ शब्द आहे. झोपडी हा मूळ शब्द आहे. त्याला प्रत्यय लागलेला नाही, म्हणून विभक्ती मानायची असते प्रथमा. कोणती मानायची असते? प्रथमा मानायची असते. प्रथमा. पेशव्यांचा वाडा म्हणजे शनिवार वाडा. पेशव्यांचा. चाचीचेच्या. बोला. चाचीचेच्या. कोणती आहे? षष्टी आहे. चाचीचेच्या म्हणल्यावर षष्टी आहे. तुझ्या पायी तो सुळावर चढला. तुझ्या पायी तो सुळावर चढला. सांगा. प्रत्यय आहे ई. मग नेमकं आता तृतीया मानायचं का सप्तमी मानायचं? तृतीया मानायचं का सप्तमी मानायचं? तुझ्या पायी तो सुरावर चढला. शालिनी म्हणते तृतीया. बोला सगळे सगळे. आता सुळावर चढण्यासाठी साधन काय होतं? तो होता. साधनाचा बोध झाला म्हणजे विभक्ती मानावी लागेल आपल्याला तृतीया. कोणती मानायची? तृतीया. सप्तमी नाही. अभ्यास वाढवा. दिव्यांग व्यक्ती अवयवांनी अधू असतात. अवयवांनी. ने ए शी नी शी ई ही प्रत्यय लागलेला आहे तुमचा नी. कोणत्या विभक्तीचा आहे? बोला. कोणाचा आहे नी प्रत्यय? तृतीया विभक्तीचा आहे. तृतीया. चला, त्याच्या समोर तो सर्वात उंच आहे. तो या शब्दाची विभक्ती सांगा. तो.
आता तो सर्वात उंच आहे, नाम टाकू, राम सर्वात उंच आहे, प्रत्यय नाही, प्रत्यय नाही, ज्या शब्दाला प्रत्यय नसतो त्याची विभक्ती कोणती मानतात? विभक्ती मानतात प्रथमा. कोणती मानतात? प्रथमा. ही वही 21 इंच रुंदीची आहे, रुंदीची. चा ची चे च्या बोला. काय आहे? षष्टी आहे बघा, षष्टी. चला शेवटचे 3 प्रश्न. आजी जपाला बसली. बसलेली कोण? आजी. बसलेली काय? आजी. वाक्यात कर्म नाही, कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? कर्म सोडून लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो बघा, चतुर्थी विभक्तीचा. बाळाच्या हातून पापड मोडत नाही. हातून शब्दाची विभक्ती सांगा. हातून. हातून या शब्दाची विभक्ती सांगा. हातून. ऊन हुन म्हणल्याच्या नंतर काय आहे रे? हातच ऊन प्रत्यय लावला. ऊन प्रत्यय कोणाचा आहे? पंचमीचा आहे, पंचमीचा. एके हाते मुली वाजते का टाळी? हाते या शब्दाची विभक्ती सांगा. हाते. मूळ शब्द आहे तुमचा हात, याच झालेला आहे तुमचं हाते. आता एक मात्रा आलेला आहे म्हणजे प्रत्यय ये जोडला. हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर हा प्रत्यय आहे तुमचा ने ए शी, नी शी ई ही, तृतीया विभक्तीचा. कोणाचा आहे? तृतीया विभक्तीचा. चला सगळ्यांनी मला कन्फर्मेशन द्या. सगळे मुद्दे तुम्हाला कळाले का? सगळे मुद्दे कळाले का? ओके. विभक्तीचा म्हणजे नामाचा विभक्ती विचार व कारकार्थ या सेशनच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कळालं नसेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. जास्तीत जास्त प्रश्नाची तयारी करा. या ठिकाणी थांबूया. भेटूया डायरेक्ट आता सोमवारी. तोपर्यंत थँक्यू सो मच.